नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजरवाड. मराठा आरक्षणासंदर्भात वेगवेगळे आंदोलन जरांगे पाटील यांनी केले. अमरण उपोषणही केले. त्याच्या उपोषणाला सकल मराठा समाजाने पाठिंबा दिला. प्रत्येक महाराष्ट्रामधून आंतरवळी या ठिकाणी उपोषणाच्या वेळी सर्व महाराष्ट्र जागृत झालं. एकीकडे मुंबई ठिकाणी आंदोलने करण्याचं कार्यही सुरू होतं. त्यांच्या मराठा आरक्षणासंदर्भात अखेर खरोखरच आरक्षण आम्ही आज इस्लापूरमध्ये बालाजी कदम यांना आरक्षणाचं प्रमाणपत्र हे आज महाई सेतू केंद्रामार्फत देण्यात आलं. तर त्या आनंद व्यक्त करताना आमचे बोधनकर मामा व कदममध्ये एकीकडं मराठा आरक्षण संदर्भात उपोषण आंदोलने प्रत्येक काही झालेलं आहे. आणि किनवट तालुक्यामध्ये बालाजी कदम यांना जे आरक्षणाचा फायदा घेऊन आज कास्ट सर्टिफिकेट हे इथं महाई सेवा सेतू केंद्रामध्ये मिळालं आहे. याबद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे? हे प्रमाणपत्र भेटलं त्याच्याबद्दल काय म्हणणं? हे माझ्या मुलाचं आहे की नाही, पोलीस भरतीसाठी मला ना काही लागत होतं आणि ह्या टायमाला हे भेटलं. फार महत्त्वाचं. मनोज जरंगे पाटलाच्या आंदोलनाला यश मिळालं आणि मला सर्टिफिकेट भेटल्याबद्दल मी त्याचा आभार व्यक्त करतो. हा, जे सेतू चालक तुम्ही जे सेतू पाहता, हे आरक्षणासंदर्भात जे कागदपत्र जे तुम्हाला दिलेले आहेत ते सर्व योग्य आणि पूर्तता पूर्ण केल्यामुळेच निघालं ना? हां, काय अडचणी भासल्या किंवा नाही? महाराष्ट्र राज्य शासनाने मराठा समाजाकरिता जरांगे पाटील यांनी केलेले आंदोलन त्याची दखल घेऊन 10% आरक्षणाचा लाभ जाहीर केला आणि त्याचं मराठा आरक्षणाचं पहिलं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपल्या सर्कलमधील पहिलं प्रमाणपत्र आपल्या सेतू केंद्रामार्फत वितरण करण्यात आलेलं आहे. त्याच्या आता ह्या मिळालेल्या सर्टिफिकेटची अंमलबजावणी तातडीने करावी आणि त्यांना सर्व मराठ्यांना याचा लाभ मिळवून शासनाने द्यावा. ओके. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण संदर्भात जे जातीचं प्रमाणपत्र आहे ते आम्ही देऊ असे वचन दिले होते. त्याचप्रमाणे वचनपूर्ती हे प्रत्यक्षात झालेली दिसून येत आहे. जेणेकरून आज जे आमच्या गावचे बालाजी कदम यांनी खरोखरच प्रत्यक्षात हे जातीचे प्रमाणपत्र महाई सेतूमध्ये त्यांना मिळाल्यामुळं त्यांनी आपला आनंद व्यक्त त्यांनी आपल्या शब्दामध्ये केला. त्याचप्रमाणे बोधनकर सेतूचालक मामा यांनीही या प्रमाणपत्राला जी लागणारे कागदपूर्ती हे पूर्णतः व्यवस्थित असल्यामुळे त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे मराठा समाजामध्ये जे कोणी इतर ज्यांना जातीचे प्रमाणपत्र काढायचे आहेत त्यांनी खरोखरच महाई सेतूमध्ये आपापल्या गावातील असू द्या किंवा तहसील कार्यालयामध्ये असू द्या, या ठिकाणी जाऊन आपापली प्रमाणपत्रे काढून घ्यावे असेही येथून आपल्याला लक्षात येते. मराठा समाजातील योद्धा म्हणून ओळखले जाणारे जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील यांची लढाईला खरोखरच यश मिळाले हे प्रत्यक्षात आपल्याला दिसूनच येते. बाबासाहेब आंबेडकरांनाच म्हटलं, जो माणूस ज्ञानाने आणि विचाराने आणि संघर्षाने जो काही लढतो आणि सत्याच्या मार्गावर चलतो तो खरोखरच सत्य हे खरोखरच एका दिवशी तुम्हाला यश मिळतच असते. अशाच प्रकारे खरोखरच इस्लापूरमध्ये प्रत्येकाने आनंद व्यक्त झाला. त्याचप्रमाणे इस्लापूरचे ज्येष्ठ श्री पत्रकार नारायण दंतलवाड, परमेश्वर पेशवे काका, योगेश पाटील साहेब, संभाजी दुरपडे साहेब, बोधनकर मामा, विनायक दुरपडे, विकास भालेराव, गजानन वानोळे, राजू गायकवाड आदी, सचिन पाटील असे आदी सर्वजण उपस्थित होते. त्यामुळे आपण पाहत राहा जनसेवा न्यूज.
लाईक करा, सबस्क्राईब करा, एकापासून लाखो लोकांना शेअर करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद.